परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारात बुधवारी दि 19 दुपारी काळजाचा ठोका चुकवणारी एक थरारक घटना घडली। शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला ग्रामस्थ आणि प्रशासनाने अंगावर काटा आणणाऱ्या तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले। या यशस्वी बचावकार्यामुळे परिसरात मोठी सुटकेचा श्वास सोडण्यात आला असून सर्वांनी देवाचे आभार मानले आहेत। परभणीच्या कौसडीत थरार बोअरवेलमध्ये पडलेला 3 वर्षांचा अदनान अवघ्या 3 तासांत सुखरूप बाहेर। ग्रामस्थ अन प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ। चिमुकल्याला जीवदान मिळाल्याने सर्वत्र आनंद। नेमकी घटना काय? बुधवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कौसडी शिवारातील गट क्रमांक 25 मधील शेतात खेळत असताना 3 वर्षांचा अदनान शेख नदीम हा चिमुकला अचानक उघड्या बोअरवेलमध्ये पडला। बोअरवेल अरुंद असल्याने थेट आत उतरून मदत करणे अशक्य होते। मात्र ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न करता धाडसाने तातडीने बचावकार्य सुरू केले। अदनान बोअरवेलमध्ये सुमारे 10 फूट खोलीवर अडकला होता। जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर खोदकाम। ग्रामस्थांनी 2 जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेलच्या बाजूने समांतर खोदकाम सुरू करण्याचे धाडसी पाऊल उचलले। चिमुकल्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून अत्यंत काळजीपूर्वक आणि युद्धपातळीवर हे खोदकाम करण्यात आले। प्रशासन यंत्रणा तातडीने घटनास्थळी। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासन तातडीने कामाला लागले। जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण, एसडीएम शैलेश लाहोटी, डीवायएसपी विभूते, तहसीलदार शीतल कच्छवे, नायब तहसीलदार प्रशांत राखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पीएसआय महादेव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य माणिक हरकळ, पोलीस कर्मचारी साठवणे व मोरे, मंडळ अधिकारी सोनवणे, तलाठी प्रदीप कालवे तसेच आरोग्य विभागाच्या डॉक्टर प्रतिभा भालेराव यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय व आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले। अधिकारी स्वतः घटनास्थळी ठाण मांडून बचाव कार्यावर जातीने लक्ष ठेवून होते। अखेर ग्रामस्थांचे साहसी प्रयत्न आणि प्रशासनाचे सहकार्य यामुळे तब्बल 3 तासांच्या निकराच्या संघर्षानंतर अदनानला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। सुटकेचा निश्वास अन आनंदाश्रू। अदनान जिवंत आणि सुखरूप बाहेर आल्याचे पाहताच घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला आणि सुटकेचा निश्वास सोडला। चिमुकल्याच्या पालकांनी आणि गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत मदत करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत। अशाच ताज्या व ग्राउंड झिरोवरील घडामोडींसाठी आमच्या K1 न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। साहेब, काय सांगाल जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारामध्ये गट क्रमांक 25 मधील एका बोरवेलमध्ये 3 वर्षाचा बच्चू पडून अडकला होता 10 फुटाच्या अंतरावर। त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम सांगतो की साधारणतः 1:15 वाजता ही घटना घडली आणि 3 वर्षाचा मुलगा शेख अदनान असं ज्याचं नाव आहे तो बोरवेलमध्ये पडला आणि त्याच्यानंतर जशी माहिती तालुका प्रशासनाला कळाली, जिल्हा प्रशासनाला कळाली, पोलीस प्रशासन सर्वजणांनी समन्वय साधून आरोग्य पथक, महसूल पथक आणि पोलीस प्रशासन येथे पोहोचलं आणि ग्रामस्थांनी, इथले झेडपी मेंबर असतील सर्व ग्रामस्थांनी देखील मदत करून आवश्यक ती मशिनरीज उपलब्ध करून दिली आणि नंतर बाजूला 2 खड्डे खोदून जवळपास तो मुलगा 10 फूटवर होता। त्याचे आप्तेष्ट, त्याचे आईवडील त्याच्याशी सतत संपर्कात होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढवत होते आणि ऑक्सिजनची पण आपण व्यवस्था केली आणि त्यानंतर साधारणतः 1-1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलाला आपण सुखरूप वाचवण्यात आपल्याला यश आलं आणि आता पुढची परिस्थिती बघता त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे। साहेब, काय सांगाल आता जे प्रशासनाचं जे पथक आहे ते पथक येण्यासाठी विलंब झाला, त्या संदर्भात काय बोलणार तुम्ही? विलंब झालेला नाही आहे। तालुका प्रशासनावर जी सर्व यंत्रणा होती ती तात्काळ इथे पोहोचली आणि आपलं NDRFचं पथक हे नांदेड येथे आहे, तर ते सुद्धा ऑन द वे असून एक पुढच्या 10-15 मिनिटातच येथे पोहोचणार होतं, परंतु आता तशी आवश्यकता नाही आहे। माननीय जिल्हाधिकारी सर देखील इथेच या शिवारातच उपस्थित आहेत, ते देखील या ठिकाणी पूर्ण परिस्थितीवर लक्ष देऊन होते। साहेब, काय सांगाल अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी नागरिकांनी काय कशा पद्धतीने सतर्क राहावे? मागच्या 3 वर्षापूर्वी देखील अशीच घटना उक्कलगाव तालुका मानवत येथे घडली होती आणि आज देखील अशी घटना घडली। तर माझ्या नागरिकांना आव्हान आहे की जशा ओपन बोरवेल आहेत तिथं आपण सुरक्षा कवच बसवायला पाहिजे, तिथलं बांधकाम व्यवस्थित केलं पाहिजे आणि सर्वांनी त्यामध्ये प्रयत्न केला तरच अशा दुर्घटना आपण टाळू शकतो, असं मी सर्व नागरिकांना देखील आव्हान करतो।